ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाले त्यांचं सर्वांचं अभिनंदन, आणि ज्यांना मिळालं नाही त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि मी समाधानी आहे. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की मला ब्लेझर घ्यायचं, तुम्ही घेऊ शकले नाही, परंतु पुढच्या वेळेस 100% तुम्ही घेताल. आजच्या गोड अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश सर, सकाळच्या सत्राचे अध्यक्ष आदरणीय देशमुख सर, आपले व्याख्याते डॉक्टर दत्ता कोळीकर, आपल्याला ज्यांनी चालायला बोलायला शिकवलं असे आदरणीय बनकर सर, आमचे सहकारी मित्र ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं असे आमचे राजेंद्रजी नजन सर, ते तहसीलदार आहेत. हुंडाईचे मॅनेजर साहेब पेडे सर, आपले माजी पार्टनर विलास सर, शिरसाट सर, आणि सर्वच बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांचेच नावं घ्यायला पाहिजे. आपण बऱ्याच दिवसाचं या क्षेत्रामध्ये काम करतो, आणि हे काम करत असताना जसं बनकर सर म्हणाले, सरांचं नाव राहिलं रॉय सर ना, रॉय सर, तर ज्यावेळेस आपण काम करतो आपल्याला 100 वर्षाची परंपरा आहे. जसं देशमुख सरांनी सांगितलं, मी 900 संस्थेचं काम करतो, पण माझ्या डोक्यात एक खटका बसलेला आहे, सहकार कसं राहतं आणि सहकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा आहे, हा बदलायचं काम तुम्हाला आणि मला करायचं आहे. मागच्या वेळेस आपण फेस्टिवल ॲडव्हान्स धरून माझ्या माहितीप्रमाणे काही 35 लाख रुपये काहीतरी आपण आकडा जातात. ह्यावेळेस फेस्टिवल ॲडव्हान्स नाही, गाडीचा ॲडव्हान्स नाही, तरी पण किती रुपये झाले, 34,43,000. म्हणजे आता आपण टप्प्यात आलो. बऱ्याच जणांना वाटलं गाडीचं व्याज आपण भरणार आहे, गाडीचं व्याज संस्था भरणार आहे, तुम्हाला ते बिनव्याजी आहे, पण त्याला कोणातरी व्याज भरावं लागेल ना, कारण ते पैसे आपण नाही, आपल्याला कोणीतरी ठेवायला दिले, कोणीतरी आपल्यावर विश्वास ठेवलाय का ते पैसे तुम्ही जपा म्हणून. बिनव्याजी नाही, तुम्हाला ते बिनव्याजी, पण संस्था तिचं व्याज भरणार आहे. अजून ज्यांना ज्यांना लागतात त्यांनी घ्या. बरेच लोक आम्ही सरांनी सांगितलं, भरत सरांनी पण उल्लेख केला का बऱ्याचशा लोकांना वाटतं की गाजरं दाखवते, ज्यांना गाजरं दाखवायचे का मुळे पाहिजे ते निघून जायचे, पण ज्या लोकांनी गाजराचा हलवा केला त्या लोकांकडे पहा. बऱ्याचशा लोकांना टायमाचं महत्त्व नाही, टायमाचं महत्त्व नाही. मला एक गोष्ट नेहमी आठवते, मी मागे एकदा सांगितली होती, परत सांगतो. असंच मी आमच्या एका मित्रासोबत पुण्याला एका लॉयरकडे गेलो होतो, खूप मोठी व्यक्ती, त्यांच्याकडे जायचं, माझं काही काम नव्हतं. मी आपलं गेलो त्यांना भेटायला, ते म्हणले चला भेटायला. माझं काहीच काम नाही, ते माझ्या ओळखीचे नाही, काही नाही, ऑफिसला जायचं होतं. वाटत चालतं चालतं एक वडापावचं दुकान दिसलं, तिथं चांगला वास यायला लागला. ते म्हणले आपण वडापाव खाऊ. खाल्लं वडा तिथे. त्यांनी त्यांची वेळ घेतली होती 10ची. तिथं गेल्यानंतर आता वडापाव खाल्ला म्हणल्यावर 15 मिनिटं गेले. तिथं गेल्यानंतर पाहिलं ऑफिसमध्ये खूप बुक, खूप पुस्तकं त्या ऑफिसमध्ये. पाहिलं तर असं वाटतं हा माणूस खूप हुशार असणार आहे, आणि त्याच्याकडे पाहिलं का असं वाटायचं नाही हा लॉयर आहे का, याचा त्यांचा असिस्टंट आहे, ते काही लक्षात आहे ना. पण तोच लॉयर होता, म्हणजे तोच वकील होता, आणि एकदम हुशार. मी ज्याच्यासोबत गेलो ते त्याला काहीच नाही म्हणले. मला काय म्हणले ते माझ्याकडे पाहून, म्हणजे मला नाही म्हणले, म्हणजे माझ्याकडे पाहून म्हणजे मलाच म्हणले ते, सर या जगामध्ये फक्त 2च लोकांना वेळेची किंमत नाही, एक भिकारी आणि दुसरा राजा. 2च माणसाला किंमत नाही. यापैकी तुम्ही तर राजा तर नक्की वाटत नाही, तुम्ही राजा तर नक्की वाटत नाही. एवढं म्हणणं थांबला. बंधून आपण तेव्हापासून मी शिकलो वेळेचं बंधन पाळायला. आपण वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. पैसा इतकंच वेळेला महत्व आहे. आपण म्हणत असतो टाइम इज मोर दॅन मनी, पण म्हणतो पण नुसतं म्हणतो. आज आपण इथं यायचं, किती वाजता आलो, किती वाजता जायचं. मॅडमजींनी सांगितलं मगाशी का तुम्हाला तुमचं बक्षीस पात्र, तुम्हाला पुरस्कारासाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी मेल केला का तुम्हाला 2 वाजेपर्यंत करा, तुम्ही नाही करू शकले.
मीटिंगमध्ये रिजेक्ट झालं होतं सगळं. काय यांना जर वेळेचं बंधन नाही तर कशाला आपण हे करायचं. पण तरी आम्ही 2 पावलं मागं सरकलो. आम्ही लहान बापच झालो, म्हणलं नाही काही व्हायना पुन्हा बोलायची पाकळी द्या, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. म्हणून वेळेचं बंधन पाळा. तुम्हाला जर मोठं व्हायचं असलं, जीवनात जर काही करायचं असलं तर वेळेचं बंधन पाळा. आणि ते आपलं तत्व आहे. तुम्ही तत्वाला बाधा आणली, बरोबर. दिलेला शब्द, दिलेली वेळ, स्वयंशिस्त, सुरक्षितता आणि विश्वास, हे तुम्ही ना मी जपलं पाहिजे. मी आता फक्त व्हिजन बोर्डवर तुम्हाला बोलतो. जो व्हिजन बोर्ड केलाय आपण, व्हिजन तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. प्रत्येक घर स्वावलंबी, काय याचा अर्थ? काही नुसतं लिहायचं फळ्यावर, त्याच्यासाठी केलं. मला काही काम नव्हतं, बनकर सरला काही काम नव्हतं, आम्ही सरला काही काम नव्हतं, आम्ही गेलो ते केलं. आपल्याला कुठं जायचंय? व्हिजन म्हणजे काय? भविष्यकाळाचा वेध घेऊन, भूतकाळाचा वेध घेऊन भविष्यकाळाला बघणारी दूरदृष्टी. आपल्याला भविष्यकाळ कुठं पाहतो आपण भूतकाळात डोकायचं नाही, पण त्याचा फक्त वेध घ्यायचा आहे. आणि त्याची दूरदृष्टी आपल्याला कुठं असणार आहे? ज्या संस्थेला व्हिजन असेल, ज्या माणसाला व्हिजन असेल, ज्या कुटुंबाला व्हिजन असेल, त्याची मन द्विधा स्थिती नसते. त्याचं मन बावचळेल नसतं इकडं आणि इकडं. ज्याला व्हिजन असतं त्याचं टार्गेट, गोल वेळेत पूर्ण होतात. म्हणून हे व्हिजन तुम्ही पण आपण जे घेतो प्रत्येक वेळेस, त्याच्यासाठी व्हिजन. दुसरं मिशन. काय मिशन दिसतं तुम्हाला? भारतामध्ये सहकारातून सद्भाव, स्थैर्य आणि आर्थिक स्तर उंचावणे. पहिल्याच्याला जोडून येते एकमेकाला. तुम्ही सगळं जर पाहिलं तर एकमेकाला. जर मला वाटतं, तुम्हाला वाटतं भारतातलं प्रत्येक घर आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे, तर त्याला पर्याय काय आहे? सहकार. आणि मिशन म्हणजे काय? चळवळ. ती चळवळ आहे. आपल्याला ही काय चळवळ उभा करायची? आपल्याला ही लोक श्रीमंत करायची. आणि लोक श्रीमंत करता करता तुम्ही कधी श्रीमंत होता तुम्हाला कळणार पण नाही. पण लोक भिकारी पाहताना तुम्ही भिकारी होता. आपल्याला लोक श्रीमंत होताना पाहिजे, गरीब होताना पाहिजे नाही. म्हणून ही चळवळ मिशन आहे आपलं आहे का लोक श्रीमंत करायचे, आर्थिक स्तर उंचावणे. आपले पार्टनर, आपले मित्र, आपले हे आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे. म्हणून ही चळवळ आहे. हे नुसतं बोर्ड नाही लावायचा, पाठ नाही करायचं, बडबड 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 म्हणून. त्याच्यासाठी नाही, ते उतरवायचंय, रुजवायचंय. तिसरं काय आहे? व्हॅल्यूज. व्हॅल्यूज माहिती आहे तुम्हाला? व्हॅल्यूज म्हणजे तत्व. आपण त्याला तत्व म्हणतो. विश्वास. लोकांनी काबाड कष्ट करून पोरांकडे, स्वतःच्या पोरांकडे पैसे नाही दिले, आपल्याकडे पैसे दिले. लोकांनी वावर ऐकले ना आपल्याकडे पैसे ठेवले, सोनं मोडलं ना आपल्याकडे पैसे ठेवले. लोकांचं याचा आपल्याला विश्वास राहायला पाहिजे आणि ह्या विश्वासाला तडा नाही गेला पाहिजे. सुरक्षितता. जसं तुम्हाला सुरक्षित वाटतं का नोकरी, मी आता सेटल झालो, अजून काही वाटत नाही नवीन हजर झालेला वाटतं ना, नोकरी करताना सुरक्षितता लागते ना. तसंच ठेवणारला वाटलं पाहिजे माझे पैसे सुरक्षित आहेत. त्याला संध्याकाळी झोप आली पाहिजे बिना गोळ्याची. नाही तिथं ते फेट्याला आला मागाशी बांधकामात, भाऊ तुमची श्रीनाथमध्ये ओळख आहे का? म्हणलं काय झालं? ते म्हणलं 3.5 लाख गुंतलेत. ते फेटे बांधायला आला गेला काय माहिती. म्हणजे अशी जर गंमत झाली तर लोकांनी काबाड कष्ट करून आपल्याकडे पैसे ठेवले. त्या विश्वासाला तडा नाही गेला पाहिजे. त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे, तुम्हाला वाटलं पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे आणि संचालक मंडळाला वाटलं पाहिजे. विन 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 आहे की नाही? तिन्ही पण जिंकले पाहिजे ना. आपला सभासद जिंकला पाहिजे, आपला पार्टनर जिंकला पाहिजे ना, आपली बॉडी, सभासद बॉडी, जे लोक आपल्या भरोश्यावर बसलेत, कोणी आपल्याला विचारत नाही, डोळे झाकून सहाय्य करतात. नाही तुम्ही नका करा सहाय्य. कोणी आलं तुम्हाला चहा प्यायला, डायरेक्टर म्हणलं कोणी आम्हाला चहा बाजू आहे, तुला माहिती आहे की नाही मी कोण आहे असं म्हणलंय कोणी? ह्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय, बरोबर आहे की नाही? मग तो जपला पाहिजे, ती सुरक्षितता वाटली पाहिजे त्या लोकांना. तिसरं काय? स्वयंशिस्त. ही शिस्त आपण आपल्याला लावून घ्यायची. हे कोणी लावित नसतं. मी माझं ठरवलं, ते मी ठरवलं मला मान्य असलं पाहिजे.
आणि कोणी दुसऱ्याने सांगून तरी कवर आम्ही कवर टोचन करायचं मॅडमजी, कवर आम्ही सांगायचं 9 वाजताच्या 5 मिनटं लेट झाले का हाफ लागतो, हाफ डे होतो ना. हां आम्ही कवर सांगायचं, तुम्ही तुमचं केलं पाहिजे ना. आणि ज्याला स्वयंशिस्त लागते, ज्याला स्वतः कळतं तो माणूस होतो. आणि ह्या संस्थेला आपल्याला स्वयंशिस्तीनं काम करायचं. तत्वाला बाधा आली नाही पाहिजे, तत्वाला बाधा नाही आली पाहिजे. टाटा कंपनी माहिती तुम्हाला, मिस्त्रीला काढून टाकलं म्हणलं. आता मिस्त्री होता अगोदर, मध्ये एक मिस्त्री केला होता बरोबर, का काढला किती लोकांना माहिती काय. टाटाचं एक ठरलेलं आहे, त्यांचं तत्व आहे, एखादी कंपनी जरी तोट्यात गेली तरी तिला हात नाही घालायचा, तिला राहू द्यायचं. मिस्त्री आल्यानंतर त्यांनी नवीन टेक्नॉलॉजीनुसार ही संस्था तोट्यात चालली, त्यांचा एक प्रोजेक्ट त्यांनी तो विकायला काढला, म्हणून टाटाने त्या मिस्त्रीला काढलं. एक सुरक्षित याची कंपनी होती सुरक्षेची, आणि ती गाडी चक्कर मारत होता त्यांचा साहेब. तिथून आल्यानंतर त्या कंपनीच्या जनरल मॅनेजरला बाहेर आल्या सर्टिफिकेट दिलं, तुम्ही आता रिजेक्ट झालेले आहे, तुम्ही तत्वाला बाधा आणली. जी संस्था, जी कंपनी सुरक्षित राहण्यासाठी मदत करीत होती, त्या मॅनेजरनी गाडीत कंपनी चक्कर मारताना बेल्ट नव्हता लावला, फक्त बेल्टने लावला. त्या कंपनीने त्यांना राम राम केला, नारळ दिला आपल्या भाषेत. त्याला तत्व म्हणतात. आणि आपण तत्वाने वागलं पाहिजे. आपण कुठं तत्व गहाण ठेवतो, कोणी चहा पाजला का गुल बरोबर जाय घेऊन, चहावारी किंमत आहे आपली. आमची आजी म्हणायची, आता इथं महिला मंडळ त्याच्यामुळे सांगत नाही तुम्हाला, जर तुम्ही भेटले का ते सांगा, भूषणाच्या पारी अशी आमची आजी म्हणजे. तुम्हाला लोकांना नुसतं भोजन दिलं का काही वाटायला बसले तर, तेव्हा ते तत्व आपण जपलं पाहिजे. पुढचं काय तत्व आहे, वेळेचं पालन. आपण जी वेळ दिली कोणाला, त्याच्या अगोदर 5 मिनिट राहा, 5 मिनिट हजर राहा. इथे बजाज कारखाना आहे राहुरीला, ज्याला औरंगाबादला, त्यांनी काही कोटेशन बोलवले होते, तर त्या माणसाला बोलवल्यानंतर राहुल बजाज आतमध्ये थोडे कामात होते, म्हणून वेळ लागला. त्यांना थोडा वेळ लागला, ते म्हणले थांबा 15 मिनटं. शिव माणूस 10 वाजता सांगितलं तर 9:45 आला, ते 15 मिनिटांनंतर निघून गेला. हा व्हेंडर होता, व्हेंडर म्हणजे माल पुरविणारा, आपले दिवसभर बसते माझ्या गुणगी. तो माणूस निघून गेला. त्याच्यानंतर अर्ध्या तासाने राहुल बजाजला ध्यान आलं का आपण कोणाला तरी वेळ दिलेली होती. ते म्हणले त्यांना बोला, ते म्हणले गेले. त्यांनी चिठ्ठी लिहून दिली, तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही मला कॉल करा. राहुल बजाजनी कॉल नाही केला, गाडी काढली, स्वतः त्यांच्या कंपनीत गेले. का मी तुम्हाला मानलं, तुम्ही व्हेंडर असून का वेळेचं बंधन पाळता. राहिला दिलेला शब्द. जर तुम्हाला असं वाटलं माणूस म्हणून जर जगायचं असलं तर जे शब्द दिला तुमच्या तोंडातून गेला तो पाळला पाहिजे. कड्याचा कडभाऊ का झाला, दिलेला शब्द पाळला म्हणून. इथं आमच्या गावातली मंडळी नागेबा परिवाराची, मी सरपंच झालतो, त्याच्या अगोदर बरेच किस्से सांगेन तुम्हाला. सरपंच झाल्यानंतर काम एवढं जोरात चाललं, ते म्हणले आता उतरतच नाही म्हणे. मी जो शब्द दिलता, ज्या माणसाने माझ्यावर विश्वास ठेवला होता, त्या माणसाला 1 महिना अगोदर राजीनामा नेऊन दिला. 1 महिना. आमचे सगळे पोरं नाही द्यायचं, नाही म्हणलं तसं नाही, आपण शब्द दिलेला आपण तो पाळला पाहिजे. माझं काही नुकसान झालं, त्याच्यापेक्षा मोठं काम झालं. यदा कदाचित जर मी तिथं राजीनामा नसतं दिला तर आतापर्यंत सरपंच उपसरपंच तिथंच राहिलं असतं, त्याच्या पुढं नसतो गेलो ना. लय आलं तर पंचायत समिती, जिल्हा परिषद. आज आपलं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर. तर भगवंत काय करून घे, फक्त शब्द पाळा. एखाद्या चुकत असलं तरी त्याला शब्द दिला तर तो शब्द पाळा. सेवा द्यायची तर आपण ती सेवा पण दिली पाहिजे. अनेक लोकांना माहीत नसेल, आजीदादा रसाळे तिथं, त्यांना गाडी चालवता येत नव्हती, आता फार चांगली गाडी चालवतात ते. पाथर्डी शाखेचे आपले ठेवीदार आहेत. मी असं बोलता असं गप्पा मारतो ना आपण, तुम्ही निम्यारात्री पैसे घेऊन जा, हो कधी पैसे मागा, आमच्याकडे पैसे ठेवले ना निम्यारात्री मागा. तो माणूस जाट देवळ्याचा तिकडचा, जाटवडचा, पाथर्डीला बाजारला आला बुधवारी, बसल्या बसल्या फोन केला. तेव्हा मोबाईल नव्हतं, ते बघायचं होतं. ते फोन केला, त्याने कळलं भाऊ मला उद्या अर्जंट 50,000 रुपये लागले. त्यांचे 4-5 लाख रुपये असते ना आपल्याकडे त्यावेळेस भेंड्याला. आणि ते म्हणे मला अर्जंट गावाला जायचं उद्या, मला पैसे लागते भाऊ. मी म्हणलं नाही भाऊ नसो. आणि देवले तुम्ही म्हणले राव निम्या रात्री देतो ना, असं करतो ना, आता दिवसा द्याय ना मला तुम्ही पैसे. तितक्या रात्री दादांना फोन केला,
म्हणलं दादा असा प्रॉब्लेम. ती ड्रायव्हरला फोन केला, ड्रायव्हर मिळाला. ते स्वतः ती गाडी घेऊन आम्ही पैसे घेऊन थेट मोठ्याच्या खाली गाव आहे तिकडे, तिथे गेलो. त्याच्या घरी पण दिली, ते झोपलो होतो बाहेर पटांगणाला, उन्हाळा होता झोपलो. आणि मग विचारित गेलो. तिने हो तुम्ही इकडं कुठं आले? बरं झाली गंमत. तेव्हा आम्हाला म्हणतो इकडं कुठं आले? अरे मी म्हणलं तुम्ही फोन केला होता. ते मी चेष्टावर केला म्हणजे. ते पैसे आम्ही रात्री त्यांना दिले. आज त्या माणसाचे कमीत कमी त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकाचे कमीत कमी 4-5 कोटी रुपये तुमच्या संस्थेत असते. 4 ते 5 कोटी. हे कशामुळं? आपण दिलेला शब्द पाळला म्हणून. मला माहिती आहे काही लोक अजूनही बऱ्याच दिवस आता बाळू शिंदे येते आमच्याकडे वसुलीचं पाहतं. त्याला जर त्रास झाला ना तर कुणी आलं कर्जा लागते डोळे बसून बिस्किट करत भाऊ यांना त्याला दिलं हे असं म्हणलं. पण गंमत अशी राहते, मी त्याला म्हणलेलो होतो तो नवजून करीन. मग मी काय करायचं? माझी जबाबदारी वाढली ना. मी शब्द दिला ना का नवजून करीन, मी करतो. थकलं तर थकू दे, लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यावर 1 शेक कर. पण ते त्याला मी शब्द दिला तू कर. म्हणून आपण जे शब्द दिला, तुम्हाला शब्दप्रमाणच नाही. तुम्हाला म्हणलं कधी करताय, ओके उद्या उगतच नाही. तुम्हाला जर मोठं व्हायचं असलं, तुम्हाला जर मिसाल साहेब जर दिसत असले, आम्ही जर दिसत असले, तर ह्या दृष्टीने काम करावं लागेल. नुसते बसले. मागच्या मिटिंगचा मला किस्सा कळला. ते म्हणले का नगरच्या लोकांनी मिटिंग घेतली पेरे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली. काय मिटिंग घेतली? तेव्हा सगळ्यांना बक्षीस मिळालं, आपल्याला नाही मिळालं. आता इथं काय म्हणजे राजीव गांधी दत्तक योजना आहे, त्यासाठी काही करावं लागेल. हे लोक बसलेत, त्याचे फुकट बसलेत, त्यांना बी टेन्शन नाही काही. म्हणजे काम करायचं नाही ना, त्यांना दिलं वा मला नाही दिलं वा, आणि ते त्यांचं पाहिलं वा, असं थोडी असते का? इथं प्रत्येक गोष्टीत मार्क आहे. ही फाईल जपून ठेवणार आहे. ही फाईली 10 वर्ष लागणार आहे आपल्याला. आणि तुम्ही जरी नसले तर आम्हाला कोणीतरी विचारणार आहे ना, आमचं अंतर्मन विचारीन ना काम केले, चांगलं काम केलं बा. हा वलेकर सर, म्हणजे हे वलेकर सर आहेत आमचे, अपंग आहे, मॅनेजर आहे, बेस्ट मॅनेजरचा पुरस्कार मिळाला त्यांना. अपंग माणूस दुसऱ्याच्या मोटरसायकलवर बसून वसुली करतो, दुसऱ्याच्या मोटरसायकलवर बसून अकाउंट ओपनिंग करतो. मग यांना बेस्ट मॅनेजर दिलं पाहिजे ना. आणि ज्यांना पाय आहे ते काहीच करीत नाही. बरोबर आहे की नाही? पुढचा काय विषय? व्हॅल्यू झाल्यावर बिहाग. बिहाग म्हणजे काय? एक चमत्कारिक ध्येय. एक चमत्कारिक ध्येय आपल्याला, तुम्हाला आज अशक्य वाटतं, पण परत तुम्हाला सांगतो, परत आता आजी दादा हायचे बसलेले सुनील गावाने आमचे. मी ज्यावेळेस भेंडलो होतो तेव्हा दादा असं म्हणायचो, लिहितो ना सर 100 कोटी ठेवी 100% वसुली, असं लिहितो. तर हे लोक म्हणे तुला 100 कोटी शून्य येते का? आणि आज नाही येत, शपथ आज नाही येत मला 100 कोटी. तुम्ही म्हणले ना किती शून्य, मला आज येत नाही. पण केव्हा 100 कोटी गेले होऊन गेले कळलं पण नाही. आज आपण व्याजदर कमी करतोय, आज व्याजदर कमी करतो. मी सासाबाला विचारा, काल घोडेगावच्या खातेदाराचा फोन आला होता, मला पैसे टाकायचे. म्हणलं तू टाकूच नको, तो नोटामध्ये मला त्रास दिलेला आहे, तू टाकू नको. कुठं टाक? डायरेक्ट त्याला सांगितलं टाकू नको का? नाही सांगितलं. तेव्हा मला 20 लाख रुपये टाकूच नको, तू कुठं टाका, आमच्याकडे टाकू नको. तू नोटामध्ये टाकायला मला आत्ताच लागायचे, आता आम्ही देणार घेणार पण नाही. एक चमत्कारिक म्हणजे आज तुम्हाला वाटतं असं वाटतं ते 50 लाख फार जास्त वाटतं ना. 30 वर्षात म्हणजे येणाऱ्या 2030 मध्ये अजून म्हणजे 12 वर्ष जायचे. आता आपण 3 लाखावर आहे. 12 वर्ष जाईल का नाही? काही करायचं नाही, सातत्य. रोज 10च अकाउंट करा, काही जास्त काम नाही करायचं, रोज 10च करायचं प्रत्येकाने. याच्यापेक्षा कितीतरी पट पुढं आकडा जाईल. नसलं तर करून पहा कॅल्क्युलेटरवर. 10च अकाउंट करायचे, जास्त करायचेच नाही. आणि कोणासाठी करायचे? आपल्यासाठीच करायचे. बरं व्यापारी तुम्ही जे सरांनी सांगितलं नाही तुम्हाला, व्यापारी तुम्हीच पैसे घेणार, तुम्हीच कमिणार, तुम्हीच वाटा घेणार, असं कोणतं पार्टनरशिप आहे? मला तर काही कळत नाही. गेले सर तुम्हाला भांडवल तर घालावं लागत असेल ना, बिझनेसमन झाले तुम्ही, भांडवल तर घालावं लागतं ना, उधार पण द्यावं लागतं, बरोबर आहे की नाही? त्याची गॅरंटी द्यावं लागते. आणि आयते काही पैसे मिळत नाही. इथं आमच्याकडे नफा पण मिळतो
पगार पण मिळतो. आपण पगार पण घ्यायचा, नफा पण घ्यायचा. बरोबर आहे की नाही? आणि नो टेन्शन. सगळ्यात महत्वाचं, टेन्शन आलं तर सकाळी मोकळे झाले ते, आणि आता राहिलेलं आता जाणार आहे. काल पण काही गणेश महाराजांनी काढलं होतं, काय की नाही? आता नुसतं ढोस चालू आहे. तर कोणतीच गोष्ट अवघड नाही, एकदम सोपं आहे. फक्त आपल्याला तेवढं स्वप्न पडले पाहिजे आणि संगत चांगली धरा. गेअर बदला. गेअर बदला करतो ना तुम्हाला. तुमच्याजवळ समजा गाडी आहे, आता मी ससामध्ये गाडी घेतली, त्यांना गाडी चालली येत नाही, एकच गेअर टाकला आणि ॲक्सिलेटर उभं राहिले, गाडी किती पळन? तेवढीच पळन ना, आवाज जास्त येईल, आहे की नाही? त्यांनी साधी फॅमिली तरी त्याच्यावर बसेल, ते ॲक्सिलेटर उभा केली तरी तेवढीच पळन. त्यासाठी काय करावं लागेल? गेअर बदलावं लागेल. गेअर मग संगतीचा असेल, मैत्रीचा असेल, घरचा असेल, आपल्या डोक्यात गणगणीचा असेल, हे गेअर बदला. तेच गेअर डोक्यात ठेवले ना, काय खरं आहे? आणि आता कोणती पतसंस्था राहिली, हे काय सांगू राहिले, भले भले गेले. हे गेअर बदला. आणि असं कुठं होत असतं का? अजून बी काही नमुने आहेत आपल्याकडे, ते असं कुठं होत असं, इतके कुठे ठेवून 50 लाख सभासद. हे सहज होऊन जाते, तुम्हाला कळणार पण नाही. आणि त्याचं मॅनेजमेंट केलेलं आहे त्यासाठीच आहे. आणि हे काय आपला व्हिजन बोर्ड नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलं होतं? घटना. ही घटना आहे नागेबाबाची. मी जिवंत असू अगर नसू, याला सोडून कोणी काम करायचं नाही. जे काही काम करायचं घटनेत करायचं. घटना सोडून गेला त्याचं काम खतम. काय जे करायचं घटनेत, तत्वाला बाधा नाही आला पाहिजे. काम तर झालं पाहिजे, लोक श्रीमंत झाले पाहिजे, पण घटनेला बाधा नाही आला पाहिजे. चोरी करून नाही, विश्वासाने झाली पाहिजे. पुढे काय? ब्रँड प्रॉमिस. आपलं वचन, जान जाय लेकिन वचन न जाय. काय? 365 दिवस 365 दिवस ग्राहक सेवेसाठी कार्यरत. ग्राहक सेवा करायची 365 दिवस. म्हणून ते आपण त्याच्यासाठी कार्यरत. आपण शब्द दिला आहे, कोणी स्वप्न पाहू नका, बँक होईल रविवारी सुट्टी होईल, ते काढून टाका. त्याच्यात फिक्स करून टाकलं घटने. हा म्हणजे बरेच जण चुकीचे स्वप्न पाहते. कशासाठी बँक पाहिजे म्हणजे रविवारी सुट्टी पाहिजे. ज्याला रविवारी सुट्टी लागते त्यांनी घरी थांबा. बरोबर आहे की नाही? 365 दिवस आपल्याला सेवा द्यायची. आणि आपण ती का देतोय? सर्वे केला. तुम्हाला जरी आत्ता जरी विचारलं तुमच्या संस्थेचं यशाचं गमक काय, खरं काय सांगणार? का तुमच्याकडे लोक खाते उघडते? खोटं आहे. 70% लोक, ज्ञानेश भाऊ सर, का ज्या वेळेस आपण बाकीच्या लोकसभेपेक्षा काय वेगळं काय देतो का? बरं, व्याज दर कमी, लोक 13% व्याज देतात, आम्ही 9% देतो, तरी लोक पैसे टाकेल. ज्याचं दुसऱ्या कोणत्याही बँकेत खातं त्याचं नागेबाबत खातं. का तुम्ही येळा काळाला कधी उघडायचे ना ATM आपलं, म्हणून लोक आपल्याकडे. 70% लोक तसे, 30% मग असे लोक आहेत. जर आपण ते कट केलं तर आपण कुठे येऊ? तेव्हा ते पण होईल. त्याच्या पुढचं काय आहे? कोर पर्पज. आपल्या जगण्याचं कारण काय? आपण झोपेतून का उठतो? मी असा प्रश्न विचारला होता मागं, तुम्हाला आठवतं का तुम्हाला? तुम्ही म्हणले झोप झाली मग उठलो. त्यांना झोपेतून का उठतो आपण? ते म्हणले झोप झाली मग उठतो. काय करायचं? कवर झोपायचं आता. ते जगण्याचं कारण आहे, कोर पर्पज. आणि ते वरच्याला धरूनच आहे. परत आपण खातेदारांची पत आणि प्रतिष्ठा वाढवतो, म्हणजे त्यांचे पैसे जपतो. ज्या लोकांनी काबाड कष्ट केले ते पैसे आपण जपतो, आणि त्याला आपण बाधा येता कामा नये. असा हा आपला व्हिजन बोर्ड, घटना बोर्ड आहे. आणि प्रत्येकाने याचा अनुकरण करायचं आहे. त्याच्यानंतर हे खिशात किती देणार आहेत? आम्ही सरांनी आत्ता सांगितले आपल्या खिशातच आहे. इकडून अभिमान गीत, इकडून आपलं घटना, खिशातच. आम्ही कुठे त्यांना लागलं इकडे तिकडे व्हायला लागले का आपलं वाचलं पाहिजे, आहे की नाही? तर वरळी मेंढी चालली लांडग्याच्या मागं. होतं तसं बऱ्याच वेळेस. म्हणजे कोणी आपलं नाते लावलं चालले ना साहेब लोक. काय मी तुम्हाला नेहमी उदाहरण सांगत असतो. मागं ज्ञानी सरांचं देखत सांगितलं काही एखाद्याला हवा भरली का तुझ्यामुळं चालले. मी साहेबाला तर उद्या कोणी भेटलं ना, काय मी साहेब काय कडवं लागले, त्याला काय कळलं? ते 10वी शिकलेला माणूस. तुम्ही म्हणून ही संस्था चालली. झाले मी साहेब आहे बरं. त्याने मी बी गाडीतो कंपनी, मी गाडीतो सोसायटी. हां, काढा ना बाबा, आमचं तेच मत आहे, तुम्ही करा. बरोबर आहे की नाही?
पण व्हायबल होऊ नका देऊ जीवनात. तुम्ही व्हायबल नका. तुम्हाला जे करायचं ते आम्हाला चांगले वाटले का शिरसाट साहेबांना अर्ज करायच्या अगोदर मला विचारलं. मी स्वतः फोन केला का हा माणूस देव माणूस, याला घ्या बिनधास. जिथं येते ते माझे मित्र आहेत, पाहुणे आहेत भिंगारा अर्बनला. मी एका मिनिटात शिफारस केली. इलियास म्हणला मला असंच करायचं. आज आपण जे मेसेज घेतो ना ते इलियास सरांकडून घेतो. जे लोकांनी तिकडे जाऊन कुल्लावर गेला त्यांना नाही घेत. भाषेचा सतत शब्द ना घेऊ. काही लोक जाऊन टिंगली करते ना, तिकडे बाहेर जाऊन टिंगली करते, त्यांना नाही घेत. त्यांना राम राम बी नाही, साम बी नाही, त्यांना नाग बी नाही इकडे आहे. तरी पण आपण त्यांचे उपकार धरतो का ज्या लोकांनी काबड कष्ट केले या संस्थेसाठी त्यांचे आपल्यावर उपकार आहे. म्हणून सगळ्यांनी या 3 महिन्याच्या कार्यक्रमासाठी आता वेळोवेळी ज्ञानेश्वर आमचं पुढं भविष्यात महाबळेश्वर असेल, लोणावळा असेल, तिकडे डॉक्टरांच्या सल्ल्याने अजून तिकडे काही असलं तर तिकडे काही असा एक वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ. आता हा शेवटचा कार्यक्रम आहे. इकडची आमची भेंड्यातली मंडळी बरीच कटळली आपल्याला. 500 लोकांना सांगितलं राजेभाऊनी, 10-20 लोक आले. त्यांची काय चुकी, रोजच कार्यक्रम आहे ना आमचे, रोजच काही काही आहे नाही, ते तरी काय करते. पण आता काय करू, पुढं तिकडे कार्यक्रम घेऊ, म्हणजे बाहेर कार्यक्रम घेऊ दर्शक. म्हणजे बऱ्याच दिवसानंतर घेतला तर मग जमतील पण माणसांना. तेव्हा आपल्याला जे काम करायचं आहे ते अतिशय चांगलं करायचं नाही, उत्तम करायचं नाही, सर्वोत्तम काम करायचं. ज्यावेळेस आपण कुठे असू त्यावेळेस आपलं काम सर्वोत्तम झालं पाहिजे. आता राहुल देशमुख सर आपल्यासोबत आहेत, बनकर सर आपल्यासोबत आहेत, अजून बरीचशी कमिटी मोठी लोक आपल्यासोबत आहेत. तर काय करायचं आता, तुमचं कुठं चुकलं, तुम्ही किती काम करणार आहे त्याचं माफ करायचं मशीन आणलं देशमुख सरांनी. तुम्ही किती काम करता, तुम्ही आज किती काम केलं त्याचं मोजमाप करायचं आहे. महिन्याचं मोजमाप होईल, 3 महिन्याचं मोजमाप होईल. पुढच्या वेळेस असं जर आगळबगळ नाही चालायचं. मोजमाप होऊन तुम्हाला पत्र येईल तुम्ही काय कशी केली, बरोबर आहे की नाही. आणि कशासाठी, आपल्या शिस्तीसाठी. हे काही बंधन नाही. बऱ्याच लोकांना दंड नको वाटतो. अरे दंड नसलो तर आपण आलो असतो का, दंड नसला तर आपण आलो असतो का, काहीच नसतं, दारबळ काहीच नसतं. म्हणून प्रत्येक कामात ते स्वयंशिस्तीसाठी दंड आहेत. मार्केटमध्ये पण सरांनी सांगितलं तुम्हाला कमी करून दिले. आम्ही बिजनेस ऑफिसरने सांगितलं का भाई असं होतं तसं होतं, यांना इथं काही मार्क पडत नाही. ज्या स्कीम आहेत आपल्या त्यात, मग त्यात अर्धा टक्का कमी करून इकडे वाढवून दिले. 10 मार्क तुम्हाला असेच वाढणार आहेत. जो करंट इन्कम, बरोबर आहे कदम सर. आणि ही जी आपली कोऑर्डिनेटर आहे हे पण अतिशय कष्ट घेतात. त्यांचं काम घेऊन त्यांचं काम करून म्हणलं का संपले. काही जरी करायचं असलं तर कष्ट करावं लागते. शिरसाट सर सकाळी तसंच म्हणले ना, सत्कार होत नाही. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वाले की हार नहीं होती. आणि काहीतरी केल्याशिवाय सत्कार पण होत नाही. काहीतरी करा. खूप बोलण्यासारखं आहे, पण आपल्याला आज आदरणीय डॉक्टर साहेबांचं ऐकायचं आहे, आपल्याला जेवायचं पण आहे. आणि 30 तारखेला स्नेहल कांबळे सरांचा प्रोग्राम घेतलेला आहे. सगळ्यांनी 10 लोक द्यायचे आहेत. आणि अजून एक, मग आम्ही कशी करायची डिजिटल मार्केटिंग, मी हिडू सगळे लोकांचे मोबाईल घेतो. तुम्हाला प्रत्येकाला काम करावं लागेल. आणि आता ते आपण दर मीटिंगला देत जाऊ ते बक्षीस. आता जर 3 तारखेला परत दुसरं तुम्हाला जे शिकवलं आता ते तुमच्या दुसऱ्या बांधवाला शिकवणार आहे. त्यावेळेसपर्यंत जर कोणाचे तयार झाले 2 तारखेपर्यंत, 3 तारखेला सर तुमच्या कार्यक्रमात देऊ, नाही 3ला झाले 10 तारखेला परत देऊ, नाही 10 झाले 18ला 17ला परत देऊन टाकू. दर मीटिंगमध्ये आपण ते देऊ. आणि एवढ्या मीटिंग ठेवल्या तर दर जेवढे रविवार म्हणजे कॅलेंडरला जेवढं लाल आहे ना तेवढ्या दिवशी ट्रेनिंग, असं कार्यक्रम. नाही पाहुण्यांनी पण सगळ्यांनी वेळ दिला. तुम्ही फक्त सगळ्यांनी जेवून जायचं आहे. आपण आता नंतर ज्ञानेश्वर आपल्याला जे गीत लिहिलं अभिमान गीत, आपण नुसतं म्हणतो ते का असं लिहिलं, त्याच्या मागचा उद्देश काय असेल तर तो पण तुम्ही ज्ञानेश्वर आपल्याला समजून सांगतील. आणि त्यांचं अध्यक्षीय भाषण पण होईल. सर्वांना शुभेच्छा देतो. आणि पुढच्या वेळेस कमीत कमी मला प्लेजर होईल अशी अपेक्षा ठेवतो. काय प्लेजरची अट काय, डॉक्टर 50 लाख रुपये बक्षीस वाटायचं. ज्या दिवशी 50 लाख रुपये वाटायचं त्याशी मी प्लेजर. धन्यवाद.